बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत पीटीएम संघानं 2-0 गोलनी संयुक्त जुना बुधवारपेठ संघावर विजय मिळवून उपांत्य फेरीत केला प्रवेश. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील सामना पीटीएम विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यामध्ये खेळवला गेला. पूर्वार्धात सुरुवातीपासूनच संयुक्त जुना बुधवारपेठ कडून वेगवान चढाया करत पीटीएम संघावर दबाव टाकला, तर पीटीएम संघाकडून ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, अर्शिन अली यांच्या चढाया संघासाठी कामी आल्या नाही. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी गोल जाळी सुरक्षित ठेवत मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघ गोल करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले. दोन्ही संघांकडून जोरदार चढाया सुरूच राहिल्या. पीटीएमच्या अर्शिन अलीने दिलेल्या कॉर्नर पासवर ओंकार मोरे यानं हेडद्वारे चेंडू प्रथमेश हेरेकरकडे टाकला असताना हेरेकर यानं 72व्या मिनिटाला हा अचूक गोल नोंदवून पीटीएमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्या पाठोपाठ संदेश कासार याने वेगाने मारलेला चेंडू बुधवारपेठच्या गोल जाळीला घासून गेला. पीटीएमच्या परतफेड करण्यासाठी जुना बुधवारकडून जोरदार प्रयत्न सुरू होते, पण गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेले शर्तीचे प्रयत्न अपुरे पडले. मिळालेल्या जादा वेळेत पीटीएमच्या ओंकार मोरे याने मैदानी गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. संपूर्ण वेळेत पीटीएमने ही आघाडी कायम राखत संयुक्त जुना बुधवारपेठ संघावर 2-0 गोलनी विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्याचा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.